जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे। या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू। त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही। पण राज्याची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या, हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करतो। फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणखी एक लाडकी बहीण योजनेचा, त्याचे पैसे सुद्धा 2100 रुपये व्हायला 5 वर्ष लागतील असं नीलम गोरे म्हटल्यात। लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, हे आमचंच आश्वासन आहे। विरोधकांकडून त्यामुळे विरोधकांना काय, विरोधकांनी सुधारावा। महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं, लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आम्हाला, पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे। आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो, प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही। बाकी राज्याचं बघा, काँग्रेसने कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला। म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार, बोलून करणार सरकार आहे, शब्द देऊन पाळणार सरकार। थापाडे म्हणतात, थापा मारतात की शेतकऱ्यांना आधी थापा मारला कर्जमाफीच्या आणि आता करता येणार नाही। अरे बाबा, ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत। त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली। थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो, आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा, शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे, सगळं चाललं पाहिजे, विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे, सगळं चाललं पाहिजे। ही कसरत करत करत हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे। आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले, अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत, सर्व आश्वासन आहे ते आम्ही पूर्ण अरे देखिए, ये पता करो, ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है, कैसे फेक नैरेटिव को फैलाया, आरक्षण जाएगा, संविधान बदलेगा,